जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं. कवच घेताना पण शिस्तीत घ्यायचं. डोक्यावरून हात गेला पाहिजे. श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपण श्रीमातांना बघायचं. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. चित्त फार महत्वाचं आहे. लक्ष, आपलं लक्ष कुठं आहे हे महत्वाचं आहे. सहयोगामध्ये आपण बघतोय श्रीमातांना, त्याचबरोबर लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती आहे आपलं. जर आपण नुसता श्रीमातांना बघतोय आणि लक्ष दुसरीकडे असेल तर व्हायब्रेशन्स आपल्याला बरोबर येणार नाहीत. कारण चित्त हे महत्वाचं आहे. चित्तावरती सर्वस्व अवलंबून आहे सगळं. चैतन्य कसं येणार, काय येणार, कसं समजणार, कसं ज्ञान होणार, हे सगळं चित्तावरती अवलंबून असतं. म्हणून आपलं चित्त पॉवरफुल असणं अत्यंत गरजेचं आहे. एकाग्र असणं गरजेचं आहे. चित्ताची एकाग्रता म्हटलेलं आहे श्रीमातांनी, की आपलं चित्त जर एकाग्र असेल तरच ते कार्यान्वित होऊ शकतं, नाहीतर होऊ शकत नाही ते. म्हणून लक्ष, आपली जी इंद्रिय आहेत सगळी, डोळे, कान, बुद्धी, चित्त, हे संपूर्ण शरीर, हे संपूर्ण श्रीमातांच्या चरणाशी ठेवायचं आहे, किंवा लक्ष तिकडे द्यायचं, श्रीमातांच्याकडे द्यायचं. डोळ्याने आपण श्रीमातांना बघतोय, कानाने देखील आपण फक्त व्हायब्रेशन्सच ऐकायला पाहिजे, त्याचा आवाज ऐकता आला पाहिजे व्हायब्रेशनचा. परत चित्तानं त्याचा अनुभव घेता आला पाहिजे, म्हणजे जाणीव घेता आली पाहिजे आपल्याला. हाताद्वारे जसं आपण जाणीव घेतो तसं चित्तानं जाणीव घेऊ शकतो. डोळ्यानं जसं आपण श्रीमातांना पाहतो तसं चित्ताने आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो, जाणीव घेऊ शकतो. या सर्वांच्या मध्ये चित्त फार महत्वाचं आहे. कारण अनुभव येणं किंवा त्याची जाणीव होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ध्यान करत असताना आपण डोळे बंद करतो कायम, आणि डोळे बंद केल्यानंतर लक्ष चेतनेकडे जाणं आवश्यक आहे. म्हणजे चित्तानं आपलं काय केलं पाहिजे, चैतन्यामध्ये गेलं पाहिजे चित्त, तरच आपल्याला चैतन्य काय हे लक्षात येईल. जर आपण डोळे बंद केले आणि डोळ्यासमोर जर वेगवेगळी चित्र दिसू लागली, किंवा आपला भूतकाळ आठवला, किंवा भविष्याचा विचार करू लागलो, तर त्याचा काही उपयोग होत नाही, कारण चित्त आपलं भरकटलं. म्हणून चित्त फार महत्वाचं आहे, चित्त फार मोलाचं आहे, की आपलं चित्त योग्य ठिकाणी लावणं म्हणजे ध्यान करणं. ध्यानाचा अर्थ म्हणजे काय, की ज्या वेळेला आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करते, त्यावेळेला आपलं चित्त सहस्त्रारमध्ये जाणं हे महत्वाचं आहे. आणि ते वारंवार त्या ठिकाणी टिकवून ठेवणं म्हणजे ती धारणा झाली. आणि चित्ताचं काम किती महत्वाचं आहे. ज्या वेळेला चित्त आपलं कायम सहस्त्रारमध्ये राहायला लागेल, त्याच वेळेला आपण समाधी अवस्थेमध्ये जाऊ शकतो. अदरवाईज आपण समाधीमध्ये जाऊ शकत नाही, किंवा समाधीचा अनुभव घेऊ शकत नाही, गहनतेत उतरू शकत नाही. चित्ताशिवाय
आपण गहनतेत उतरू शकत नाही. एवढं चित्ताला महत्व आहे सहजयोगामध्ये. म्हणून ज्या वेळेला आपण सहजयोगामध्ये प्रचार प्रसार करतो किंवा एखाद्या साधकाला चैतन्य देतो, त्यावेळेला चित्ताचंच काम महत्वाचं आहे. समजा आपण एखाद्याची कुंडलिनी वरती चढवत आहोत किंवा त्याची चक्र साफ करत आहोत, तर आपलं चित्त त्यांच्या चैतन्याकडे असायला पाहिजे किंवा त्यांच्या चक्राकडे असायला पाहिजे. म्हणजे आपल्या हाताच्या बोटावरती त्यांची चक्र आपल्याला लागतील आणि ती चक्र आपण स्वच्छ करू शकतो. हे ज्ञान कधी येणार? ज्यावेळेला आपलं चित्त पॉवरफुल होईल त्याच वेळेला हे ज्ञान येऊ शकतं आपल्याला. जर आपण एखाद्याची कुंडलिनी चढवत असू किंवा एखाद्याची चक्र साफ करत असू, तर आपलं चित्त जर प्रॉपर त्या ठिकाणी नसेल, आपण त्याचं चक्र साफ करतोय आणि लक्ष मात्र आपलं दुसरीकडे असेल, विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतील, तर आपल्या बोटावरती आपल्याला कुठल्याही प्रकारचे सेन्सेशन्स जाणवणार नाहीत. म्हणजे काही समजणार नाही आपल्याला, कारण आपलं चित्त दुसरीकडे आहे. आपण शरीराने तिथं आहोत, परंतु चित्त आपलं भलतीकडे असेल तर आपल्याला चैतन्य जाणवणार नाही. म्हणून चित्ताचं काम फार महत्वाचं आहे की ज्या वेळेला आपण चित्तानं त्या व्यक्तीवरती कार्य करू, त्यावेळेला ते कार्य फलद्रूप होतं, अदरवाईज होत नाही. म्हणून चित्ताला सहजयोगामध्ये फार महत्व दिले श्रीमातांनी की चित्तस्य वृत्ती निरोधः असं म्हटलेलं आहे की चित्तामध्ये अनेक प्रकारचे जे आपल्या डोक्यामध्ये, समजा आपण ध्यानाला बसलोय तर आपल्या डोक्यामध्ये काही वेळेला विचार येऊ शकतात. आपल्याला भूतकाळाचं आठवू शकतं, तर आपण डाव्या बाजूला झुकू. जर आपल्याला भविष्याचे विचार जास्त येत असतील तर आपण उजव्या बाजूला झुकू जास्त. म्हणून चित्त आपलं जे आहे ते मध्यात येणं म्हणजे वर्तमान काळामध्ये राहणं ही फार महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला आपली कुंडलिनी जागृती होते त्यावेळेला आपण मध्यातून कुंडलिनी वर सहस्त्रारमध्ये जाते, म्हणजे आपण मध्यात येतो, वर्तमान काळामध्ये येतो. म्हणजे आपण काय होते की विचार करत नाही, भूतकाळाचा विचार नाही, भविष्याचा विचार नाही, फक्त ज्या ठिकाणी आपल्याला जाणवलेला आहे सहस्त्रारमध्ये त्या ठिकाणी लक्ष देऊन आपण बसण्याचा प्रयत्न करतो. परंतु चित्त काय होतं, जे आपले विचार, जे मन आहे, मन आणि चित्त या दोन मध्ये फरक आहे. मन जे आहे ते बाह्यात जातं आणि चित्त जे आहे ते आतमध्ये कार्य करतं. जसं मन जे आहे ते इमॅजिन करत असतं, म्हणजे हे असं होईल, ते तसं होईल, किंवा तसं झालं तर काय करायचं, असं मन तयार करत असतं ते. म्हणजे डावीकडे आपल्या बाजूला आपण जर मन म्हटलं तर उजव्या बाजूला आपलं चित्त आहे. मग आपण चित्त जे आहे किंवा मन जे आहे ते एकाग्र करणं गरजेचं आहे. जोपर्यंत एकाग्रता आपल्यामध्ये येत नाही तोवर ध्यानाचा पण काही उपयोग नाही आपल्याला. आपण नुसतंच बंधन घेतोय, बसतोय. आपण आतापर्यंत असंच केलेलं आहे पूजेला देखील, की आपण बसतो पूजेला, शरीरानं बसलेलो असतो, परंतु आपलं चित्त कुठंतरी बाहेर असतं किंवा घरामध्ये असतं, आता काय चाललं असेल किंवा तिकडं. तर आपण त्या पूजेमध्ये हजर नाही आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. कारण शरीरानं जरी आपण पूजेला असलो तरी चित्तानं भलतीकडेच असल्यामुळे आपण बाहेरच आहोत अजून, मग त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. म्हणून ध्यान करत असताना आपलं शरीराबरोबर आपलं चित्त देखील एकाग्र असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर चित्त एकाग्र नसेल तर आपण कितीही वर्ष ध्यान धारणा केली तरी त्याचा काहीही उपयोग नाही, पालत्या घागरीवरती पाणी आहे. म्हणून चित्ताची एकाग्रता ही फार महत्वाची आहे. आता आपलं चित्त कुठं आहे तर ते आपल्या लिव्हर मध्ये आहे, राईट स्वादिष्ठान किंवा लिव्हर मध्ये म्हणतो, राईट नाभीवरती. तर यामध्ये काय होतं, समजा इथली जी उष्णता आहे ती आपल्या ब्रेनला हिटिंग करत असतं किंवा ग्रे सेल्स, आता स्वादिष्ठान जे चक्र आहे ते जे आपण खातो त्यापासून जे ग्रे सेल्स बनतात ते सेल मेंदूला पाठवायचं काम ही स्वादिष्ठान करत असतं. जर आपल्या डोक्यामध्ये 50 विचार येत असतील, सारखे एकसारखी प्रतिक्रिया येत असतील, तर काय होतं तर त्याची गडबड उडते. मग ते काय करतं, ते विचाराच्या मागे धावतं आणि त्याच्यामध्ये शक्ती खर्च केल्यामुळे जे ग्रे सेल्स पाठवायचे आहेत मेंदूला ते न पाठवता आपल्या शरीरामध्ये साठलेली उष्णता आपल्या डोक्यामध्ये जाते. परिणाम स्वरूप काय होतं की आपल्याला एकसारखी डोकेदुखी होते. आपण किती जरी कुंडलिनी वर चढवली तरी आपल्याला डोकं दुखते बाबा आपलं, असं काहीतरी होतं. कारण हीट जी आहे ती वरच्या दिशेने गेली. जर ती खालच्या दिशेने गेली तर मूळव्याध विकार होतात, कारण मूल आधार जे आहे ते खालच्या बाजूला आहे. म्हणजे साठलेली जी उष्णता आहे ती काढण्यासाठी आपण आपला डावा हात लिव्हरवरती कायम ठेवतो. याचं कारण असं आहे
की ती चित्ताची जागा आहे. चित्त पॉवरफुल असणं आवश्यक आहे. आपण काय करतो तर आपल्याला आपण जर बाहेर गेलो तर आपलं लक्ष कायम बाह्यात जास्त जातं. ही काय आहे, ते काय आहे, प्रतिक्रिया येतात लगेच. एखादी वस्तू बघितली तर आपल्यामध्ये लगेच प्रतिक्रिया उमटते. अव हे असं कसं असेल, किंवा ह्या पद्धतीने कसं, याचा रंग कसा आहे, हे असं नसायला पाहिजे होतं, किंवा ही चक्र असं, ही अशा पद्धतीने नको आहे. ही ज्या प्रतिक्रिया आपल्यामध्ये येतात ती चित्ताच्या उठलेल्या उर्मी असतात. आणि ते जे विचार आहेत ते आपण जोपर्यंत कंट्रोल करत नाही तोपर्यंत हे त्या विचारामध्ये आपण धावत सुटतो किंवा त्यामध्ये अडकतो. परिणाम स्वरूप काय होतं की आपण एकतर डाव्या बाजूला जातो किंवा उजव्या बाजूला जातो आणि मग आपल्याला आजार व्हायला सुरुवात होतात. म्हणून चित्त फार महत्वाचं आहे. चित्ताची एकाग्रता महत्वाची आहे. आणि चित्तामध्ये जे विचार उमटतायत ते आपण बाजूला करून दोन विचारामधलं जे अंतर आहे ते आपण वाढवणं फार गरजेचं आहे. त्याला विलंब म्हटले श्रीमातांनी, की दोन विचारामधलं जे अंतर वाढवतो त्याला विलंब म्हणतो. आणि असा विलंब आपण वाढवणं सहजयोगाला अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. आता श्रीमातांना बघत बघत आपले डोळे बंद करायचे. आता डोळे आपले बंद झाले. डोळे बंद झाल्याबरोबर आता आपलं चित्त कुठं कार्य करतं ते बघायचं. चित्ताला थोडंसं मोकळं सोडून बघूया आपण, कुठं जातं चित्त. आता असंच बसायचं, फक्त बसायचंय, काही करायचं नाही, कुठेही लक्ष द्यायचं नाही, बघायचं आता चित्त कुठं जातं. म्हणजे चित्ताकडे नजर ठेवायची आपण. अबा कुठं जातोय तू, काय विचार करतोय, का हाताच्या बोटाकडे लक्ष जाते, का शस्त्रावरती धाव घेतोय तू, का मुलाधार मध्ये जातोय, कुठं जाते बघायचंय. फक्त लक्ष द्यायचंय चित्ताकडे, कुठं जातोय तू बघायचंय. आणि कुठला विचार करतोय तेही बघायचंय. का काही आठवतंय त्याला, का भूतकाळाचा विचार करतोय, का भविष्याचा विचार करतोय, का आणखी कुठली चिंता त्याला सतावते त्याचा विचार त्या डोक्यामध्ये आहे, हे महत्वाचं आहे. सहज योगामध्ये ज्यावेळी आपण योग करतो, ध्यानधारणा करतो, त्यावेळी विचाराला फार महत्व आहे. म्हणजे विचार काय करतो आपण ते महत्वाचं आहे. आणि त्याच्यावरती तुमचे आजार ठरलेले आहेत. समजा तुम्हाला वारंवार भूतकाळाचे विचार येत असतील तर आपण डाव्या बाजूला जास्त झुकतो, डाव्या बाजूची एनर्जी आपण जास्त खर्च करतो. परिणाम स्वरूप डाव्या बाजूचे विकार आपल्याला होऊ शकतात. समजा आपल्याला भविष्याचा विचार जास्त येत असेल, फ्युचर प्लॅनिंग्स आपण जर जास्त करत असो, अति विचार करत असो, तर आपण पिंगला नाडीवरती जास्त असतो आणि तिथली जी एनर्जी आहे ती आपण जास्त खर्च करतो. परिणाम स्वरूप उजव्या बाजूकडची चक्र आपण खराब करून घेतो. म्हणून संतुलन चित्तावरती अवलंबून आहे. संतुलन की आपण काही विचार करायचा नाही, निर्विचारिता आणणं हे गरजेचं आहे सहयोगामध्ये. त्यासाठी श्रीमातांनी कुंडलिनीची जागृती केली की कुठेतरी चित्त एकाग्र व्हावं आपलं. आणि ते ज्या वेळेला आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर जाते त्यावेळेला आपण त्याच्या मागे धावतो की नाही चित्त इकडे दिलं पाहिजे, इकडे. तरी पण काही वेळेला विचार येतात. मग त्या विचाराला झटकायचं आपण, नाही मला हा विचार करायचा नाही, मला शस्त्राच्या वर राहायचंय, नाही मला असं करायचंय तसं. आणखी विचार आले तरी त्याला नेती नेती असं म्हटलेलं आहे संस्कृत मध्ये, की नाही नाही मला हे नको आहे, मला ते नको आहे, मला आता ध्यान करायचं आहे, मला शस्त्राच्या वरती राहायचंय. हे सतत आपण चित्ताला बजावणं किंवा मनाला बजावणं आवश्यक आहे. आणि असं करत करत ही तपश्चर्या करायची आपल्याला की आपलं चित्त शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे. हेच करायचं आहे आपल्याला, हीच तपश्चर्या आपल्याला करायची आहे. म्हणून चित्त फार महत्वाचं आहे. आणि चित्त आपण जर व्यवस्थित ठेवला तर जवळजवळ 90% आपण शस्त्राच्या वरती राहू शकतो. आता आपला डावा हात राईट नाभीवरती ठेवायचा, म्हणजे लिव्हर वरती. इथं आपल्या चित्ताची जागा आहे. आपले लिव्हर शांत झालं की जवळजवळ आपलं शरीर पूर्णपणे शांत राहतं. आपले विचार देखील थंड होतात. जे विचार आपल्या डोक्यामध्ये एकसारखे घोंगावतायत ते हळूहळू ते खाली बसतात आणि डोकं शांत आणि मस्तक शांत होतं त्याच्यामध्ये. आता उजव्या हातातून जे चैतन्य आपण घेतोय ते डाव्या हाताद्वारे लिव्हरला द्यायचे. राईट नाभी आणि राईट स्वादिष्ठान यातून चित्ताची निर्मिती होते आणि त्याचा परिणाम आपल्या लिव्हरवरती होत असतो.
कारण राईट स्वाधिष्ठान जे आहे ते भवसागराभोवती फिरत असतं गोलमध्ये. स्वाधिष्ठान जे चक्र आहे जसं ब्रह्मदेव सरस्वती त्यांची जी शक्ती आहे ती भवसागरामध्ये किंवा नाभीभोवती गोल फिरत असते. आणि ज्यावेळी ती उजवीकडे जाते त्यावेळी उजव्या बाजूकडे आपण जर विचार करत असू तर उजव्या बाजूला ती जास्त झुकते, उजव्या बाजूचे प्रॉब्लेम निर्माण करते. जर ती आपण डाव्या बाजूकडचा विचार जास्त करत असू तर ती डाव्या बाजूला जास्त झुकते आणि डाव्या बाजूचे प्रॉब्लेम्स निर्माण करते. म्हणजे स्वाधिष्ठान चक्र हे फार महत्वाचं आहे. जसं पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे तसं नाभीचा उपग्रह म्हणा स्वाधिष्ठान आहे. कारण नाभी कमलातूनच, विष्णूच्या नाभी कमलातूनच जे कमल निर्माण झालं त्याच्यातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली, हे आपण विसरायचं नाही. म्हणून नाभी भोवती हे चक्र फिरत असतं. आणि ते चित्त म्हणा, थोडक्यात चित्त हे ब्रह्मदेवाची देणगी आहे. म्हणजे निर्मिती करायचं काम तेच आहे. मग ती पॉझिटिव्हिटी पण करेल, निगेटिव्हिटी पण करेल. म्हणजे आपण जे काय करायचंय तर त्या चित्ताला त्या चैतन्यामध्ये म्हणजे त्या शिवतत्वामध्ये लीन करता आलं पाहिजे आपल्याला. किती मोठं वाक्य आहे की आपलं जे चित्त आहे चित्तामध्ये चैतन्य असतं, पण आपण काय करतो अतिविचार करून त्या चित्ताला मलिन करतो. मग योगाच्या भाषेमध्ये काय सांगितलेलं आहे की हे चित्त जे आहे ते जोपर्यंत त्या चैतन्यामध्ये लीन होत नाही तोपर्यंत ते शुद्ध होत नाही, शुद्ध होऊ शकत नाही. चित्ताला शुद्ध कसं करणार? चैतन्यानंच करणार ना. म्हणजे निर्विचार जोपर्यंत आपण होत नाही ते चित्त चैतन्यामध्ये लीन झालं की ते निर्विचार होतं. म्हणजे त्याला बाकीचं काही विचार येत नाही, त्याचा फक्त तो आनंद घेतो. बरोबर. ज्या वेळेला आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे असतात त्यावेळेला श्रीमाता जे चैतन्य देतात ते आपण खेचून घेण्याकडे लक्ष चित्त गेलं की आपलं चित्त त्या चैतन्यात लीन झालं. मग बाकी कुठला विचार आपल्या डोक्यामध्ये राहत नाही, आपण त्या आनंदाच्या सागरामध्ये जातो. तसंच आहे की चित्त ज्यावेळी शुद्ध होतं त्याच वेळेला ते परमेश्वराच्या चरणाशी जाऊ शकतं. अशुद्ध चित्त जाऊ शकत नाही. अशुद्ध चित्त झालं की म्हणतो की मला भूत लागलं किंवा मला ही बाधा आहे, मला हा त्रास आहे, मला हा शारीरिक त्रास आहे, मला मानसिक त्रास आहे, असे ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळेला ते चित्त शुद्ध नसतं. म्हणजे तू कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो. मग ज्यावेळेला आपलं हे चित्त पूर्णपणे स्वच्छ होईल, शुद्ध होईल, तेच शुद्ध चित्त आपण श्रीमातांच्या चरणाशी ठेवू शकतो. म्हणजे त्या शिवांच्या चरणाशी ठेवू शकतो आणि त्या चैतन्याचा मग आपण आनंद घेऊ शकतो. म्हणून हे लिव्हर किंवा हे जे स्वाधिष्ठान चक्र आहे हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी आपला आहार विहार देखील चांगला असणं आवश्यक आहे. म्हणजे समजा ज्यांना राईट साईडचा प्रॉब्लेम असेल, पित्ताचा त्रास असेल, उष्णतेचा त्रास असेल, तर त्यांचं जे चित्त आहे ते भरकटतं सारखं. कारण ही जी उष्णता आहे ती सतत ब्रेनला हिटिंग करत असते आणि ब्रेन स्वस्थ बसत नाही. मग सारखं त्यांच्या डोक्यामध्ये गोंधळ राहतो की मला हे करायचंय, मला ते करायचं, माझं हे राहिलं, माझं ते राहिलं. हे जे विचार डोक्यामध्ये सतत येत असतात ते लिव्हरच्या अतिउष्णतेमुळे ब्रेनला जे हिटिंग करतं त्यामुळे होतं. म्हणून हे चित्त जे आहे ते लिव्हर ठीक केला की आपलं चित्त ठीक होऊन जातं आणि आपल्यातली रखरख जी आहे शरीरातली म्हणा, मानसिक म्हणा, त्रास म्हणा, तो सगळा कमी होऊन जातो. या चित्तामुळे बऱ्याच गोष्टी घडू शकतात. नको तिथं चित्त घातलं तर आपल्याला निगेटिव्हिटी पण येऊ शकते. पाहिजे तिथं चित्त घातला तर चैतन्य मात्र येतं. म्हणजे चित्त किती पॉवरफुल पाहिजे हे बघितलं पाहिजे आपण. उजव्या हातातून आपण चैतन्य घेतोय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला देतोय. किती महत्वाचं आहे लिव्हर हे आपण आपल्या लक्षात येईल. म्हणजे श्रीमाताने चित्ताला किती महत्व दिलेलं आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सगळा खेळ चित्तावरती आहे सहजयोगाचा. आणि चित्त ज्याचं मजबूत आहे त्याला काहीही होणार नाही, तो कायम शस्त्राच्या वरती राहील आणि त्याला सर्व ज्ञान येईल, सर्व नॉलेज येईल. कारण ब्रह्मदेव सरस्वतींचं स्थान आहे, त्यांची ही शक्ती आहे चित्त शक्ती. ज्ञान घेण्याची शक्ती सरस्वतीकडून येईल ना. सरस्वतींची शक्ती, निर्मिती ब्रह्मदेवाची निर्मिती आहे, म्हणजे चित्तानच होऊ शकते. चित्त पॉवरफुल झालं तर आपण काहीही करू शकता, एवढं मात्र आहे. आता डावा हात श्रीमातांच्याकडे करायचा आहे, उजवा हात हृदयावरती ठेवायचा. आपलं चित्त शिवतत्वाकडे द्यायचं. आता आपल्या हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे द्यायचं.
आता हे करत असताना देखील काही वेळेला आपल्या डोक्यामध्ये विचार येत असतात, त्याला कमी करायचे हळूहळू. चित्तानं कमी करायचं. नाही, मला हे नको आहे, माझं लक्ष आतमध्ये गेलं पाहिजे, माझं लक्ष आत्म्याकडे गेलं पाहिजे, हे सतत आपण घोकलं पाहिजे. ही तपश्चर्या आहे आपली सहजयोगाची. सहजाची तपश्चर्या काय आहे? हेच आहे ना, नेती नेती मला हे नको आहे, मी माझ्या प्रॉपर मार्गातून पाहिजे, मला आत्मा व्हायचा आहे, मला हे शरीर नाही पाहिजे, किंवा शरीराची चोचले मला पुरवायचे नाहीत, कारण माझं ध्येय हे आहे की मला आत्मा प्राप्ती करायची आहे. हे सतत चिंतन, त्याला धारणा म्हणतो, याला धारणा म्हणतात. चित्त ज्या वेळेला एकाग्र होतं त्यावेळेस त्याची धारणा पण करणं गरजेचं आहे. त्याला धार लावली पाहिजे ना चित्ताला, की नाही बाबा हे केलं पाहिजे असं, मी आत्माच आहे, मी हे शरीर नाही आहे, मी हे शरीर वेगळं आत्मा वेगळं हे समजून घेणार, मला गहनतेत उतरायचं आहे. हे ज्या वेळेला आपल्याला समजेल त्यावेळेला आपलं चित्त पॉवरफुल झालं म्हणायचं. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मीच आत्मा आहे, शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे असं म्हटल्याबरोबर आपलं चित्त शुद्ध जर असेल ते कार्यान्वित होतं. म्हणजे काय होतं, खरोखर आपण आत्मा बनायला सुरुवात होतो. आपल्याला असं वाटायला लागतं नाही बाबा हे शरीर मी नाही आहे, मी आत्माच आहे. ही धारणा व्हायला चालू होते. धारणा वेगळी आहे, ध्यान वेगळं आणि धारणा वेगळी आहे ना, फरक आहे त्याच्यामध्ये. मग असं करत करतच मग समाधी अवस्थेत आपण जातो, धारणा करत करत. धारणा महत्वाची. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे शरीर नाही आहे, मन नाही आहे, बुद्धी नाही, अहंकार नाही, काही नाही आहे, फक्त आत्मा आहे. एवढंच शिल्लक ठेवायचं. मग बाकी काही दिसत नाही, बाकी काही विचार येत नाही आपल्या डोक्यात, कुठली आकृती आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही, फक्त जाणीवेत येतो आपण. जाणीव होणं, फक्त जाणीव होणं चैतन्याची, म्हणजे आपलं चित्त शुद्ध झालं म्हणायचं. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकवूया, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी चित्त देणं महत्वाचं आहे. बघा किती वेळा चित्त शब्द आला. योगामध्ये चित्ताला किती महत्व आहे हे लक्षात आलं आपल्या, कारण चित्ताशिवाय कुठलंही कार्य घटित होत नाही आणि चित्ताशिवाय ज्ञान येत नाही. कारण ब्रह्मदेव सरस्वतींचं वरदान, सरस्वतीचं वरदान, तरच ज्ञान मिळतं आपल्याला. कारण ज्ञान देणारी सरस्वती आहे, महासरस्वती आहे. आणि म्हणून चित्त उजव्या बाजूला आहे आणि मन डाव्या बाजूला आहे, महाकालीची शक्ती. म्हणून भूतकाळात जातो आपण. ज्या ठिकाणी हात ठेवलाय त्या ठिकाणी आपण हात शिस्तीत फिरवायचा टाळूवरती आणि तिथं लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणूया श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवत अगदी भक्तीनं म्हणायचं. आता भक्ती परत आली, चित्त नुसता महत्वाचं नाही, भक्ती आली. ती कुठनं आली? डाव्या बाजूकडनं आली, महाकालीकडनं आली. म्हणजे भक्ती आणि कर्म म्हणजे चित्त, या दोन्हीचा मेळ झाला म्हणजे मध्यात येतो आपण. आता हात किंचित वरती उचलायचा, बघायचंय टाळूतून आपल्याला गरम गार काय जाणवतं का. थोडासा हात मागे पुढे गोल फिरवून बघायचं टाळूतून. जाणीव होणे हे फार महत्वाचं आहे. जाणवणं की मला जाणवलं किंवा काहीतरी टाळूतून बाहेर पडतंय, मग इथनं पुढं कार्य चित्ताचं चालू झालं, मग धारणा चालू झाली, ही ध्यान झालं आपलं. हात खाली घेऊया, हात खाली घेऊया. लक्ष आता बघायचंय आपलं चित्त, आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायचं, सहज मध्ये बघायचं. बघणं महत्वाचं आहे. शुद्ध चित्तानं बघायचं. अलख निरंजन म्हटले त्याला, शुद्ध चित्त, स्वच्छ दृष्टी. शुद्ध चित्त असेल तर डोळे पण आपले स्वच्छ होतात, स्वच्छता दिसते, आपलं हृदय स्वच्छ होतं. बर चित्त स्वच्छ नसेल तर आपलं हृदय देखील स्वच्छ राहत नाही, आपले डोळे देखील अशुद्ध होतात, लालसर वेगळ्याच प्रकारचे डोळे होतात. डोळ्यामध्ये सर्व भाव आहेत आपल्या. जर तुम्ही आत्म्याच्या किती जवळ गेला
ती तुमच्या डोळ्यावरून समजतं. तुम्ही किती ध्यानाच्या गहनतेत आहात, तुम्ही किती खोल पाण्यात आहात, ती तुमच्या डोळ्यावरून समजतं. ही योगी लोकांची भाषा आहे. हे कळणं आवश्यक आहे आपल्याला. का तर हे चित्त महत्वाचं आहे. चित्तावरनं सर्व समजतं, ज्ञान येतं. हळूहळू आपली कुंडलिनी शस्त्रारच्या वरती घ्यायची आहे. शस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायची कुंडलिनी. एकाग्रता करायची. आता एकाग्रता महत्वाची आहे. चित्त शुद्ध झालं तर एकाग्रता आपोआप येते. मग विचार येत नाहीत डोक्यामध्ये, कुठलेही विचार येत नाहीत. निर्विचार होतो आपण. आपोआप होतो, करावं लागत नाही. कारण चित्ताला चैतन्यात लीन केलं, शिवतत्वात लीन केलं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघही सदाशिवांच्या चरणाशी. डावी बाजू, उजवी बाजू आणि मध्य बाजू, महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी तिन्ही एकत्र आल्यानंतर आदिशक्ती होते. आणि आदिशक्ती म्हणजे शिवशक्ती जायती, एकरूप झाले. याला ही देवी कथा आहे. देवी फार महत्वाची आहे. त्यासाठी देवीला फार महत्व आहे. नवरात्रमध्ये जे देवीचं पूजन करतात ते फार महत्वाचं आहे ते. कारण या वेळेला आपण ध्यानाच्या गहनतेत जाऊ शकतो जास्त. परंतु भक्ती केली पाहिजे देवीची, देवीला प्रार्थना केली पाहिजे, देवी आम्हाला सहजयोगाचं परिपूर्ण ज्ञान द्या. श्रीमातांच्या रूपात साक्षात आदिशक्ती आल्या. पण किती जणांना समजलं ते? काहीच समजलं नाही. कारण आपण देहाकडे बघितलं ना. काही जणांनी देहाकडे बघितलं, काही जणांनी सर्व प्राप्त करून घेतलं. अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. याचं कारण काय? कारण साधक पाहिजे आपल्याला, दृष्टी पाहिजे, तशी दृष्टी पाहिजे, जाणीव पाहिजे. ती चित्तातून येते. समोरच्या माणसाला ओळखायला आपल्याला आपलं चित्त प्रबल पाहिजे. समोरची व्यक्ती कशी आहे, काय आहे हे समजायला आपलं चित्त पॉवरफुल पाहिजे. तसं साक्षात परमेश्वर जरी आपल्या समोर आला तर त्याला ओळखायला आपल्या ताकद नको. समजलं पाहिजे की ही देवी आहे, ही देवता आहे, ही गणपती आहेत, हे हनुमानजी आहेत. हे समजणार कधी? हे चित्त ज्या वेळेला पॉवरफुल होईल त्यावेळेला लक्षात येईल आपल्या कुठं काय चाललंय, हे चित्तानं समजेल. म्हणून चित्त महत्वाचं आहे. लक्ष शस्त्रारच्या वर ठेवूया. पूर्ण लक्ष शस्त्रारच्या वर द्यायचं. थोडस 1 मिनिट भर आपण शस्त्रारच्या वर राहायचं. 1 मिनिट. हाताच्या बोटांच्या वरती पण लक्ष देऊ शकतो. व्हायब्रेशन्स मध्ये कसा बदल घडतो? अलर्ट, सतर्कता ही आपल्याला बोटावरून समजते. आपण किती सतर्क आहोत हे समजतं. आता वरून खाली यायचं शस्त्रारमध्ये. थोडस बरं वाटतं शस्त्रारच्या वर. छान, म्हणजे चित्त पॉवरफुल होत आलंय आता. शस्त्रार आणि त्याच्या भोवतानी लक्ष द्यायचं, काही विचार करायचा नाही. चित्त शस्त्रार आणि शस्त्रारच्या भोवतानी, बाकी काही दिसलं नाही पाहिजे. फक्त जाणवलं पाहिजे तिथं देवता आहे, साक्षात आदिशक्ती आहेत, श्री माताजींचं स्थान आहे, ते आईचं स्थान आहे आपल्या. तिथं थोडं थांबायला नको, त्यांची शक्ती घ्यायला पाहिजे. दिवसभरामध्ये आपण किती वेळ थांबतो शस्त्रारमध्ये? आपल्या आईजवळ नुसताच भक्ती करतो देवीची.
आणि शस्त्रामध्ये लक्ष नाही, उपयोग काय त्याचा? बाह्यात पूजन करण्यापेक्षा आपल्या आतमध्ये श्रीमातांनी सांगितले की मी शस्त्रामध्ये तुम्हाला भेटेन. किती जण शस्त्रामध्ये राहतात 24 तास? खरोखर भक्ती, नवविधा भक्ती, देवीची 9 रूप आहेत, नवविधा भक्ती केली पाहिजे देवीची, तर ती प्राप्त होते. भक्ती नाही आणि शस्त्रावर राहिलो तर उपयोग काय? भक्तीही पाहिजे. आणि साक्षात श्री माताजी तर शस्त्रामध्ये असताना बाह्यात लक्ष द्यायचं कारणच काय? श्री माताजीने मग शस्त्रार कशाला खोलले आपलं? की तिथं त्यांचं स्थान आहे, तिथं सगळे हजार सहयोगी आले पाहिजेत. 1000 पाकळ्यांच्या मध्ये 1000 सहयोगी ठेवणार आहेत. त्या शक्ती आहेत, सहयोगी म्हणजे श्री माताजींच्या शक्ती आहेत. आणि त्या पॉवरफुल नको, असे निशक्त सहयोगी घेऊन करायचे काय? देवी आपल्याला शक्ती दिलेली आहे. देवीने दुर्गेची पूजा करत असताना ती शक्ती आपल्यामध्ये नसेल तर काय उपयोग त्या शक्तीचं पूजन करून? आपल्यामध्ये ती शक्ती आली पाहिजे, त्याचं दर्शन झालं पाहिजे आपल्याला. का हा ती शक्ती आपल्यात आलेली आहे हे कधी कळणार? नुसता पूजन आणि हे करून काय मिळणार नाही, ती शक्ती प्राप्त केली पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत सर्वांनी. हे गरजेचं आहे त्याच्यामध्ये. तर देवीची 9विधा भक्ती आपण करून तिला प्राप्त केलं पाहिजे. या नवरात्रीमध्ये सर्व साधकांनी या दृष्टीने प्रयत्न केले तर खरं तर काहीतरी प्राप्त झालं म्हणता येईल, आशीर्वाद मिळाले श्री मातांची म्हणता येईल. नाहीतर आहे तसंच आपण राहिलो तर उपयोग काय त्याचा? सर्वांनी त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. कलेक्टिव्हिटीमध्ये कुणी आपण कमी समजायचं नाही स्वतःला. आपण आहोत, श्री मातांनी दिलेली आहे ताकद. त्याचं दर्शन शस्त्रामध्ये झालं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे आदिशक्ती आहेत, आपल्यातून समजलं पाहिजे, आपल्या शक्तीतून कळलं पाहिजे जगाला. सांगायची गरज काय, दिसल्यावरच कळलं पाहिजे आपल्याला श्री माताजी आहेत आतमध्ये, शक्ती आहे बाबा, काहीतरी वेगळं आहे दिसतंय, हे दिसून आलं पाहिजे. शस्त्रांमधून खाली आज्ञेमध्ये येऊया. चित्त आज्ञा चक्रामध्ये वरून खाली लक्ष, आज्ञा, येशू ख्रिस्त, येशूंचं स्थान आहे ते. क्षमा, आपल्या आतमध्येच सगळं आहे, आतमध्येच देऊळ आहे, मंदिर आतमध्येच आहे. आज्ञेतून विशुद्धीमध्ये येऊया, वरून खाली लक्ष, विशुद्धी. विशुद्धीतून अनाहत मध्ये येऊया, दुर्गा माता. हृदयातून नाभी, वरून खाली लक्ष, नाभीपर्यंत. नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली लक्ष, स्वादिष्ठान पर्यंत. स्वादिष्ठान पासून मूलाधार, वरून खाली लक्ष, मूलाधार शक्ती. सर्व देवी देवता आपल्यामध्ये आहेत. आपल्या शरीरात 9 चक्र आहेत. नवविधा भक्ती, नवरात्र, या 9 शक्त्या किंवा 9 दुर्गा आपल्यामध्ये जागृत झाल्या पाहिजेत. त्या शक्त्या आहेत, त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत आणि त्या झाल्या पाहिजेत. हे बाह्यात पूजन करून नाही होणार, आतमध्ये आतमध्ये या शक्त्या जागृत झाल्या पाहिजेत. म्हणून आपण प्रयत्न करतोय की चैतन्य जाणवलं पाहिजे, प्रत्येक देवी देवतांचं चैतन्य समजलं पाहिजे. व्हायब्रेशन्स चित्त चैतन्यामध्ये, त्यासाठीच घालणं महत्वाचं आहे. ते कळलं पाहिजे ना. श्रीमातांनी एवढं दिलेलं आहे, ते फक्त समजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये उतरायचं आहे आतमध्ये, बस एवढंच करायचं आहे. ती देवी कार्यान्वित होते आपल्यामध्ये आणि तीच कार्य करते सगळं. आपण काय करतोय तेव्हा? आपण फक्त माध्यम व्हायचं आहे, योग्य माध्यम. आणि सर्व साधकांनी त्या दृष्टीनेच प्रयत्न करायचे आहेत की आपण योग्य माध्यम कसं होऊ, इकडे लक्ष दिलं पाहिजे. हळूहळू आपलं लक्ष मूलाधार शक्ती केंद्रात,
पाठीचा शेवटचा मणका, तिथं श्री गणेशांचं स्थान आहे. त्या गणेश तत्वावरती लक्ष द्यायचं. त्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढू शकतो, लक्ष स्वस्तिककडे देऊ शकतो, चैतन्याचं स्वस्तिक. आणि ते स्वस्तिक आपण फिरवू शकतो गोल 6 दिशेमध्ये. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. गणेशांना आवाहन करणं गरजेचं आहे. श्री गणेश शक्ती आपल्यातली क्षीण झाली की प्रॉब्लेम्स यायला चालू होतात. आपल्यातलं पावित्र्य, आपल्यातली अबोधिता, आपल्यातली सुज्ञता ही सतत जागृत पाहिजे. श्री माताजी, श्री गणेश स्वरूपात कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आपलं स्वस्तिक गोल फिरवायचं आहे. ते अटेन्शन गणेश तत्वावरती. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला क्षमा करा. श्री गणेशजी, आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती आला असाल, जागृत झाला असाल तर चैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे आम्हाला त्याची जाणीव करून द्या. हाताच्या बोटावरती पण लक्ष देऊ शकतो. त्यांचं चैतन्य आपल्याला लक्षात येईल, त्यांची फिरल्याची जाणीव होईल. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला क्षमा करा. श्री गणेशजी, या निसर्गावरती सत्ता आपलीच आहे. कृपा करून आमचे या संकटातून संरक्षण करा. श्री गणेशजी, कृपा करून आमचे रक्षण करा. आपलं पूर्ण लक्ष मूलाधार शक्ती केंद्र. श्री गणेशजी, आपणच आमचे वडील बंधू आहात. कृपा करून आम्हाला आपल्यासारखे शक्तिशाली बनवा. श्री गणेशांच्या सारखं शक्तिशाली झालं पाहिजे सर्व साधकांनी. श्री माताजींनी आपल्याला त्यांच्यासारखंच बनवलेलं आहे. आपलं चित्त स्वच्छ असणं आवश्यक आहे, शुद्ध असणं आवश्यक आहे. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला जन्म मृत्यूच्या पलीकडचे ज्ञान द्या. श्री गणेशजी, कृपा करून आमच्यातील शारीरिक आजार, मानसिक आजार दूर करा व आम्हाला आत्म्याच्या अधिक जवळ न्या. आम्हाला शुद्ध करा, पवित्र करा. आमच्यातील गणेश तत्व सदैव जागृत राहू द्या. आमच्यातील अबोधिता सदैव जागृत राहू द्या. आमच्यातील पवित्रता सदैव आमच्यात जागृत राहू द्या. श्री गणेशांची ताकद फार मोठी आहे, म्हणून ते सदैव जागृत राहिले पाहिजेत आपल्या आतमध्ये. त्यांची स्थितीच वेगळी आहे, त्यांचं फिरणंच वेगळं आहे, त्यांची कार्य करण्याची पद्धतीच वेगळी आहे. ही समजणं फक्त सहजयोगालाच कळेल गहनतेतल्या. म्हणून गहनात उतरायला पाहिजे, त्यांचं ज्ञान घेतलं पाहिजे. श्री गणेश तत्वावरतीच लक्ष केंद्रित करूया. थोडं त्यांना प्रार्थना करूया, आपल्याला भेडसावणाऱ्या सर्व संकटापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया. जे जे सहयोगी आजारानं ग्रस्त झालेले आहेत त्या सर्वांना आजारापासून मुक्ती देऊ द्या म्हणून प्रार्थना करायची.
सर्व सहयोग्यांना मानसिक त्रासापासून मुक्ती मिळू द्या म्हणून प्रार्थना करायची. श्री गणेशची कृपा करून आमच्यात जागृत राहा. त्यांची शक्ती मोठी आहे. अगदी गहन जाऊन बघायचं, खोल, पॉवरफुल. या विश्वाला भेडसावणाऱ्या समस्येपासून दूर करा. गणेशाला प्रार्थना करायची. या विश्वातील सर्व आजार, सर्व संकटे आपल्या परमकृपे दूर होऊ द्यात. काही वेगळंच आहे. आता गणेश तत्वातून थोडस वर यायचं. किती करेल तेवढं ते गहन आहे आत. थोडस वरती यायचं, स्वाधिष्ठान मध्ये यायचं. शिस्तीत यायचं. स्वाधिष्ठान पासून नाभीपर्यंत यायचं. पॉवरफुल आहेत गणेश. नाभीपासून हृदयापर्यंत यायचं. हृदयापासून विशुद्धी. खालून वरती येतोय आपण. गणेशांची शक्ती घेऊन वर येतोय. विशुद्धीतून आज्ञा, आज्ञेतून सहस्त्रार आणि सहस्त्रार मधून बाहेर पडायचंय. वरती 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 जायचंय. एक वेगळीच अनुभूती येणार. चित्त सहस्त्रारच्या वरती खोल 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 जायचं आपल्याला. गहन, त्यालाच गहनता म्हणतो. सहस्त्रारच्या वरती पूर्ण आकाश तत्वात सर्व देवी देवता वरती आहेत. सदाशिवांच्या चरणापर्यंत, शिवशक्तींच्या शरणापर्यंत. ब्रह्मानंदी टाळी लागावी. एकरूप व्हायचं आपण. त्यांच्याशी एकरूप व्हायचंय. 10 ते 12 मिनिट त्या स्थितीतच राहायचंय आपल्याला. त्यांची शक्ती आपल्याला ग्रहण करता आली पाहिजे. सहस्त्रारच्या वरती आकाश तत्वात 12 मिनिट. वैसे ही मानसिकता, हम मन से क्या सोच रहे हैं, मन में हमारे कौन से विचार आ रहे हैं, सब यही ना कि हम पे ये दुख है, वो दुख है, ये पहाड़ है. लेकिन सोचना कैसे, काउंट योर ब्लेसिंग्स. अपने पे कितने आशीर्वाद है परमात्मा के. ऐसे दिल्ली शहर में करोड़ों लोग रहते हैं, कितनों को सहयोग मिला है. हम कोई विशेष व्यक्ति है ऐसे वैसे नहीं कि अपने चित्त को बेकार करें. हमें सहयोग मिला है, इसकी धारणा होनी चाहिए अंदर से, और उस अंतर मन में उतरना चाहिए. उसी से ये जो झूठी मर्यादा है सब टूट जाएगा. और अगर आप नहीं तोड़िएगा तो किसी न किसी तरह से ऐसी कुछ आपको अनुभव आएंगे कि आप टूटते जाएंगे. जिस चीज को आप सोचेंगे कि ये हमारा अपना है, आप कहेंगे हम दिल्ली वाले. एक दिन ऐसा आएगा कि दिल्ली वाले आपको ठिकाने लगाएंगे. आप कभी नोएडा वाले हैं तो ऐसा दिन आएगा कि नोएडा वाले आपके पीछे बंदूक लेके लग जाएंगे.
तब आपको समझ में आ जाएगा कि मैं क्यों कहता था मैं नोएडा वाला हूँ। और फिर आप जब दौड़ेंगे दिल्ली वालों की तरफ, दिल्ली वाले कहें तुम तो नोएडा वाले हो, यहाँ का है तुम, तो घर के ना घाट की ये हालत आपकी हो सकती है। उसकी वजह ये है कि आपका चित्त ही ऐसा है जो घर का ना घाट का। जब तक इस गहराई में नहीं उतरेंगे तब तक आप अपने को अगर सहयोगी नहीं कहे, सहयोगी कहे, तो भी मैं मानती नहीं हूँ इस चीज को, क्योंकि सहयोगी की पहला लक्षण ये है कि वो शांत चित्त होता है और अत्यंत सबल, किसी से डरता नहीं, सबल है और उसका जीवन अत्यंत शुद्ध होता है, उसका शरीर शुद्ध होता है, उसका मन शुद्ध होता है और आत्मा के प्रकाश से वो सारी दुनिया में प्रेम फैलाता है। जो आदमी प्रेम नहीं कर सकता वो हमारे विचार से सहयोगी बिल्कुल है ही नहीं, वो तो पहली भी सीढ़ी नहीं चढ़े। जैसे आकाश में आप देखते हैं कि बहुत सी पतंगे चल रही, लेकिन वो किसी के हाथ में होती है। अगर कोई भी पतंग कट जाए, हाथ से छूट जाए, तो न जाने वो कहाँ चली जाए। वही हाथ आत्मा है। तो अपने चित्त को अपनी आत्मा की ओर रख, अपने को शुद्ध करते जाना ही सहयोग में तप स्वरूप है। इसके लिए आपने आज हवन किया, ये भी तप, क्योंकि अग्नि जो है वो सब चीज को भस्म कर देगी। उसी तरह से आपके तप से आपके अंदर जो भी इस तरह के दुर्विचार है या गलत इस तरह की मर्यादाएं हैं, वो सब टूट जाए। आनंद पाना ये आपका अधिकार है और आप आनंद को पा सकते हैं और पाया है आपने आनंद को, लेकिन आनंद बांटने के लिए अपने अंदर गहराई होनी चाहिए। अगर आप गंगा जी में जाए और इतनी छोटी सी एक कटोरी ले जाए तो आप कटोरी भर पानी लेके आ जाइए, लेकिन आप जब एक घाघर ले जाए तो आप घाघर भर भी ले आ सकते। और अगर किसी तरह से आप ऐसा कुछ इंतजाम कर ले कि पूरी समय गंगा जी से पानी बहता है अपनी तरफ, तो आपके चारों तरफ गंगा ही बहते रहे, तो किस स्थिति में आप है वो देखना चाहिए। क्या आप कटोरी भरी पानी सहयोग से ले रहे हैं, क्या अपनी सीमित आनंद में है या सबके आनंद के लिए है, और अगर आप स्वयं इसका स्रोत है, तो जो आज्ञा का चक्र है ये तप है, ये तप है। गहराई को छूने के लिए जरूरी है कि तपस्विता चाहिए। फैल हम जाते हैं बहुत, जो बहुत जोर जल्दी फैलता है। अभी आप प्रोग्राम में देखिएगा, मुझे तो यही डर लग रहा है कि उस हॉल में पूरे पड़ेंगे कि नहीं, कि क्या होने वाला है। फैलेगा बहुत जल्दी, लेकिन गहरे कितने होते हैं। सो गहराई के लिए तपस्विता की जरूरत है। अब तप का मतलब हम ये नहीं कहते कि आप बैठ के उपास करें, जरूरी नहीं, पर अपना चित्त अगर खाने पर है तो उसे हटाना है। मेरा चित्त कहाँ है, इसको देखना ही सहयोग की तपस्या है, क्योंकि चित्त से ही आप आके अपनी खराब करते हैं। कहाँ है मेरा चित्त, मैं क्या सोच रहा हूँ, इस वक्त मैं क्या कर रहा हूँ, क्या सोच रहा हूँ। ये अगर अपना चित्त अगर आप देखें, अंतर मन को हमेशा अपने सामने रखें, तो आपका चित्त जो है वो आज्ञा में प्रकाशित हो जाएगा। यही तपस्या है कि अपने चित्त का निरोध और चित्त का अवलोकन, चित्त का विचार। अब देखिए आपका चित्त कहाँ गया, मैं बात कर रही हूँ, चित्त कहाँ है, चित्त की बात करते चित्त कहाँ गया। देखिए
विचलित चित्त है, मैं बात कर रही हूँ, आपका चित्त कहाँ है? सो चित्त की ओर नजर रखना। चित्त का निरोध माने जबरदस्ती नहीं, लेकिन अब आत्मा के प्रकाश में अपने चित्त को देखने से अपना चित्त जो है वो आलोकित हो जाता है। एकाग्र होकर के अपना चित्त देखना चाहिए, किसी भी चीज को देखना है। जैसे अब ये खंबा है मेरे सामने, इसमें सुंदर से फूल लगे, अब हर कटाक्ष में निरीक्षण हो जाता है। ये सारा मुझे अब याद है, कहाँ पर कौन सा कहाँ कितना अंतर रह गया, क्या हो गया, पूरा पूरा चित्र सा बन गया। क्योंकि चित्त की जो एकाग्रता है उसी से ये चित्र बनता है, उसी से आपकी स्मृति अच्छी हो जाती है, सब चीज पूरी तरह से आप जान सकते हैं। चित्त से ही सब चीज जानी जाती है। लेकिन चित्त अगर विचलित हो तो आप कोई भी चीज को गहराई से नहीं पकड़ सकते। हर समय घूमते रहेगा तो कोई चीज याद ही नहीं रहती। अब देखिए आप, मैं तो हर जगह देखती हूँ, एयरपोर्ट में बात इनसे कर रहे हैं, देख रहे उधर, उधर देख रहे, उधर देख रहे, उधर देख रहे, याद कुछ भी नहीं रहा कौन है क्या है। तो शुद्ध चित्त जो होता है वो एकाग्र होता है, और एकाग्र चित्र वही चीज लेता है जो लेना है, जो नहीं लेना उधर देखता ही नहीं, उसको दिखाई ही नहीं देता, हट जाएगा चित्त अपने आप, क्योंकि वो इतना शुद्ध है कि अशुद्ध चीज में वो मलिन हो ही नहीं सकता, जा ही नहीं सकता। तो ये अब आप ही के हाथ में है कि आप अपने अंदर इसको देखें कि हमारा चित्त कहाँ जा रहा है। यही तप, सहयोग का तप सिर्फ ये है कि मेरा चित्त कहाँ जा रहा हूँ, मेरा मन कहाँ जा रहा है। अगर ये तप आपने कर लिया तो आज्ञा को आप लाल रहे, और संसार में तो कोई प्रश्न ही नहीं, क्योंकि हम बैठे ही हुए हैं। एक मिनिट भर वरतीच राहायचं आहे. हे काही चैतन्य आपण वर घेऊन गेलोय ते संपूर्ण आकाश तत्वात त्याला विस्तृत करायचं, पसरवायचं, पूर्णपणे पसरवायचं, जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये चित्त द्यायचं, आकाश तत्वातून व्हायब्रेटेड करायचं त्याला, आकाश तत्व, विराट तत्व चैतन्यमय करायचं. जे काय निगेटिव्हिटीज आहेत विराट मधून येणाऱ्या, त्या संपूर्ण नष्ट व्हावेत म्हणून आपण श्रीमातांनी प्रार्थना करतोय. कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी विराट मधून यायला नको, पूर्ण विराट चैतन्यमय करून टाकायचं, आकाश तत्व. चित्त पसरवायचं म्हणजे चैतन्य पसरलं की बरोबर व्हायब्रेशन्स पसरतात, सगळीकडे पसरवायच्या व्हायब्रेशन्स चित्ताने. चित्त किती महत्वाचं आहे, त्याला सूक्ष्म पण करता यायला पाहिजे आणि विराट ही करता यायला पाहिजे. चित्तातच सगळं आहे, चित्ताचा खेळ, त्यातच चैतन्य आहे. तर जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते चित्तानं थांबवायचं. आपल्याला असं वाटतं ना हे फार झालंय, थांबवावं आता श्रीमाताई असं म्हणू शकता, आणि ते चित्तानं आपण थांबवू शकतो.
आज्ञा देऊ शकतो. आज्ञाचक्र त्यासाठी पॉवरफुल असावं लागतं. चित्त पॉवरफुल झालं की आज्ञा पॉवरफुल होते, श्रीमातांनी सांगितल्याप्रमाणे. त्याचा अर्थ असा आहे, आपलं चित्त आपण सर्वत्र पसरवतोय. ज्या काही समस्या आपल्या समोर दिसत आहेत त्या चित्ताने आपण दूर करतोय. परत आपलं लक्ष एकाग्र करायचंय शस्त्राच्या वरती, आकाशात, सहज मध्ये. तर हळूहळू आपले डोळे उघडूया, श्रीमातांच्याकडे बघूया. लक्ष तसंच वरती असू दे. बघायचंय श्रीमातांच्याकडं. लक्ष वरती आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वर. आपण कुठल्या स्थितीला जातोय हे चैतन्याद्वारे समजेल, म्हणून हाताच्या बोटावरती लक्ष. आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. बंधन घेताना लक्ष चैतन्याकडे ठेवायचं. हात जरी आपण वरती नेले तरी लक्ष चैतन्याकडे पाहिजे, आणि गाठ जी वर मारतोय ती चैतन्याची मारायची. हात जरी आपण गाठ मारल्यासारखं केलं तरी चैतन्याची गाठ, अशी दृष्टी बदलायची आपली. दुसऱ्या वेळेला 2 गाठी चैतन्याच्या, तिसऱ्या वेळेला 3 गाठी चैतन्याच्या. व्हायब्रेशन्स मध्ये फरक पडला पाहिजे. कवच घेताना डावीकडून डोक्यावरून शिस्तीत हात उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून शिस्तीत हात डावीकडे. लक्ष चैतन्याकडे. 7 चक्रावरती 7 कवच. ते चक्र शुद्ध झाल्यानंतर जे चैतन्य पसरते, जे आपण कवच घेतोय ते भेदून कुठलीही निगेटिव्हिटी आत आली नाही पाहिजे, म्हणून लक्ष चैतन्याकडे द्यायचं, कवचाकडे द्यायचं. जे कवच तयार होते आपल्या भोवतानी, जे बंधन घेतोय ते स्ट्रॉंग झालं पाहिजे, म्हणून तिकडे लक्ष द्यायचंय आपल्याला. ते कळणं फार महत्वाचं आहे. उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचंय. जी काही समस्या आपल्याला जाणवतील ते चित्तानं आपण दूर करायचा प्रयत्न करायचा, आत्मबलानं दूर करायचा प्रयत्न करायचा आहे, लक्ष शस्त्राच्या वरती ठेवून. जय श्री माताजी.